मात्र इंग्रजांनी 1871 मध्ये क्रिमिनल ट्राईब ऍक्ट आणला आणि या बंजारा समाजाच्या कपाळावर गुन्हेगारीचा कलंक लावला. तेव्हापासून या बंजारा समाजाची पिछेहाट झाली, दुरावस्था झाली. ती स्वातंत्र्याच्या 80 वर्षानंतरही थांबण्यास तयार नाही. आजही हा बंजारा समाज, आमचा बंजारा समाज वेगळी ओळख करून राहणारा हा समाज आहे. आजही बंजारा समाज गावात राहत नाही, गाव कुसालाही राहत नाही, तर राना वनात दर्या खोऱ्यात कड्या कपाऱ्यात तांडा वस्ती करून राहणारा समाज गरिबी आणि निरक्षरतेच्या साखळदंडामध्ये बांधल्या गेला. आपल्या स्वतःच्या जमिनीचा तुकडा नाही, पण दुसऱ्याच्या ऊसाच्या फळामध्ये जनावरासारखा कष्ट करणाऱ्या या बंजारा समाजाच्या वाट्याला या महाराष्ट्रामध्ये फक्त चिपाड, स्वातंत्र्याची चिपाड आली. 80% बंजारा समाज आजही मोलमजुरी करून जगतोय. कोणी सोयाबीनचे गुत्ते घेतो, कोणी हळदीचे गुत्ते घेतो, कोणी मिरचीच्या सुगीला जातो, कोणी गवंड्याच्या हाताखाली जातो, कोणी वीट भट्टीला जातो. तर 40% बंजारा समाज महाराष्ट्रातला आजही ऊसतोड कामगार म्हणून काम करतो. दिवाळी झाली, दसरा झाला की बंजारा समाजाचा तरुण आपलं आणि आपल्या परिवाराचा जीव धोक्यात टाकून संसाराचं धिराड पाठीवर घेऊन आपल्या लेकरा बाळासह तो वर्ष 6 महिने भटकंती करतोय. उसाच्या पास्टात कशात आलं लेकराचं शिक्षण आणि आरोग्य? डोक्यावर सावली पडेल एवढी पाल टाकून उसाच्या पास्टात राना वनात दर्या खोऱ्यात तांड्यातला माणूस राहतोय. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून, सरकारी योजनापासून आणि विकासापासून आजही आमचे तांडे कोसो दूर आहेत. ही आमची अशी दुर्दशा का झाली? तर या महाराष्ट्रामध्ये आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण मिळालं नाही. या महाराष्ट्रामध्ये आमच्या तांड्यांना महसुली दर्जा मिळाला नाही. या महाराष्ट्रामध्ये आमच्या तांड्यांना वेगळा निधी मिळाला नाही. जो निधी आला तो गावाकडे गेला, तांड्याला मिळाला नाही. आणि म्हणून या देशाला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळालं. पण तुम्हा आम्हाला या 15 ऑगस्टला स्वातंत्र्य मिळालं नाही मित्र. कारण आपण त्यावेळेस हैदराबाद स्टेट मध्ये होतो. 17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा आणि विदर्भ महाराष्ट्रामध्ये विलीन करण्यात आला. तो दिवस आजही आपण मराठवाडा मुक्ती दिन म्हणून साजरा करतो. हा दिवस मात्र बंजारा समाजासाठी, महाराष्ट्रातल्या बंजारा समाजासाठी काळा दिवस ठरला. कारण या दिवशी हैदराबाद स्टेटचे तुकडे करण्यात आले, मराठवाडा महाराष्ट्रामध्ये विलीन करण्यात आला. तिकडे आमची भावकी गणगोत आपतेष्ट आंध्र प्रदेश तेलंगणामध्ये राहिले. तिथल्या सरकारनं मात्र तिथल्या आमच्या बंजारा समाजाला स्वातंत्र्यापासून आतापर्यंत आदिवासीच्या सवलती दिल्या, अनुसूचित जमातीच्या सवलती दिल्या, एसटी प्रवर्गाच्या सवलती दिल्या. त्यामुळं त्या ठिकाणच्या बंजारा समाजाचा विकास झपाट्याने झाला. इकडे महाराष्ट्रामध्ये मराठवाडा विलीन करण्यात आला आणि त्यावेळेस बंजारा समाजाची नोंद DNT मध्ये करण्यात आली, डी नोटिफाईड नोमॅडिक ट्राईब. कालांतरानं सरकार बदलत गेली. बंजारा समाजाचा समावेश विजेमध्ये करण्यात आला. त्यातही 18 पगड जाती टाकण्यात आल्या आणि बंजारा समाजाचं आरक्षण उद्ध्वस्त करण्यात आलं. म्हणून आज बंजारा समाजाचा तरुण शिकून सवरून रस्त्यावर बेकार फिरताना आम्ही पाहत आहोत. आता मला तुम्ही सांगा, महाराष्ट्रातला बंजारा समाज वेगळा आहे आणि आंध्रामधला, तेलंगणामधला बंजारा समाज वेगळा आहे का? कर्नाटक मधला बंजारा समाज वेगळा आहे का? ओरिसा, झारखंड, बिहार मधला समाज वेगळा आहे का? नाही ना. संपूर्ण भारतात राहणारा बंजारा समाज, ज्याची बोली भाषा, केशभूषा, वेशभूषा, रूढी परंपरा, रीती रिवाज, रोटी बेटी, खान पान, सळोई सर्व काही एक आहे. इतर सर्व राज्यांना बंजारा समाजाला चांगल्या सवलती मिळतात. कर्नाटक मध्ये एसटीच्या सवलती मिळतात. आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओरिसा, झारखंड, बिहार मध्ये बंजारा समाजाला एसटीच्या सवलती मिळतात. पण महाराष्ट्रामध्ये या सवलती मिळत नाहीत. हा बंजारा समाजावर अन्याय नव्हे का? आणि म्हणून जर हैदराबाद गॅजेटियर प्रमाणे आमच्या मराठा बांधवांना जर ओबीसी सर्टिफिकेट मिळत असेल, तर मग आम्ही तर हैदराबाद स्टेट मध्ये होतो. त्या ठिकाणी आमचे बंधू आहेत, भाऊ आहेत, त्यांना आरक्षण मिळतं. हैदराबाद स्टेट मध्ये निजामांच्या विरुद्ध आमच्या शिवालाल महाराजांनी बंड पुकारलं. त्या गॅजेटियर मध्ये बंजारा समाजाची नोंद, लंबाडा, बंजारा, सुकडी, मागास जातीचा समाज मराठवाड्यामध्ये, हैदराबाद स्टेट मध्ये मोठ्या प्रमाणात राहतो आणि त्याची नोंद एसटी प्रवर्गात आहे. मग आमचाही जी आर काढा,
आम्हालाही कोर्टात टिकील असं आरक्षण द्या म्हणून महाराष्ट्रभर लाखोच्या संख्येने मोर्चे निघाले 6 महिन्यापूर्वी. आजपर्यंत 2024च्या पूर्वी अनेक सरकार आली आणि गेली, या मागणीकडे कोणी लक्ष दिलं नाही. केवळ आमच्या मराठा बांधवांना हैदराबाद गॅजेटियर प्रमाणे आरक्षण मिळालं म्हणून आम्ही आरक्षण मागत नाही. आमची मागणी जुनी आहे. कैलासवासी रामराव महाराजांनी स्वप्न बघितले होते, या महाराष्ट्रातल्या बंजारा समाजावर अन्याय होत आहे, महाराष्ट्रातल्या बंजारा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून कैलासवासी रामराव महाराजांनी मुंबईमध्ये उपोषण केलं, दिल्लीमध्ये उपोषण केलं, प्रत्येक पंतप्रधानाला भेटले, पण त्यांना यश मिळालं नाही. त्यांचे स्वप्न अधुरे राहिले, त्यांच्या स्वप्नाचा चक्काचूर झाला. पण या महाराष्ट्रात जेव्हा मोर्चे निघाले तेव्हा या 2024 मध्ये भारतीय जनता पार्टीला आणि महायुतीला संपूर्ण महाराष्ट्रातून बंजारा समाजानं जाहीर पाठिंबा देऊन प्रचंड मताने निवडून आलेल्या सरकारनं दखल घेतली आणि यावर आता आयोग नेमलेला आहे. पण 6 महिने झाले, त्या आयोगाचं काही आणखी बाहेर आलेलं नाही. म्हणून त्या आयोगाची पूर्तता झाली पाहिजे. म्हणून तुम्ही गप्प बसता कामा नये. ही चळवळ चालू ठेवली पाहिजे. ही चळवळ बंद केलात तर येणारी पिढी बर्बाद होईल. येणारी पिढी तुम्हाला विचारेल आमच्या आरक्षणाचं काय झालं, शेजारी राज्यामध्ये आमचा बंजारा समाज इतके पुढे गेला, आम्ही का जात नाही. मग काय उत्तर देणार आहात? मित्र, मला आपल्याला सांगायचं आहे की झोपा जरूर सोतम पण सोयर ढोंग मतलो आयर पीडी तुम्हाला बर्बाद वेवाळाचं ही चळवळ चालू रकाडो. आणि सरकारलाही मला सांगायचं आहे की बंजारा समाजाच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. 80 वर्ष झाली स्वातंत्र्य मिळून आम्हाला महाराष्ट्रामध्ये अन्याय होतो आहे. विनाकारण आम्हाला आमच्या ऊसाचे कोयते बाहेर काढण्यास भाग पाडू नका. आणि बंजारा समाजाच्या तरुणांना माझं आव्हान आहे, विशेष करून गोर शिकावडीचे मी आभार मानतो, गोर सेनेचे आभार मानतो. गोर सेनेला मला सांगायचं आहे, विनंती करायची आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गोर सेना ही स्ट्रॉंग मध्ये उभी आहे. हे बंजारा समाजाचे 2 प्रश्न, ज्वलंत प्रश्न आहे, आरक्षणाचा प्रश्न आणि बंजारा तांड्यांना महसुली दर्जा. त्या महाराष्ट्रामध्ये 800 तांड्यांना महसुली दर्जा द्या म्हणून शिफारस झाली होती, पण सरकारनं फक्त 108 तांड्यांना महसुली दर्जा दिला. तेव्हा जी मागे आपण चळवळ चालू केली होती ती चळवळ चालू करा. यापुढे आपल्याला मुंबईला बंदचा पुकार करायचा आहे, मुंबईकडे मोर्चा वळवायचा आहे. गरज पडली तर दिल्लीचे ही तख्ता हलवण्याची ताकद बंजारा समाजामध्ये आहे. या उपर जर बंजारा समाजाचं मागण्या मान्य होत नसतील तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आपल्याकडे एक शस्त्र आहे, मतदान रूपी शस्त्र आहे. हे शस्त्र वापरा. या महाराष्ट्रामध्ये 288 मतदारसंघ आहेत. अनेक मतदारसंघामध्ये स्वतःच्या बळावर बंजारा समाजाला निवडून येण्याची ताकद आहे आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये कोणाला पाडायचं आणि कोणाला निवडून आणायचं एवढी ताकद बंजारा समाजाजवळ आहे. तेव्हा या सर्व गोष्टीचा विचार करून येणाऱ्या काळात जे नेते, जे पक्ष बंजारा समाजाच्या या मागणीला पाठिंबा देतील त्यांना मतदान करा. केवळ दारू आणि कुकडी बोटीर आहारी मत जा. बंजारा समाज बदनाम मत करो. आईवाळ पीढ़ी सारू તમે આહવાન કરું છો, તમ ગપચપ મત બેસો. આઈવાળ દાડેમાં મોરચા રે દો, ઉपोषण रे दो, एर सारू रस्ता पुत्रे तयारी रकाडो. आज विनंती करतो हो, मग जास्त बोलता आताच थांबवतो. मन महाराज बलाताने सत्कार केले, मन बोले संधी दिले एर बदल मंडळी रो, संयोजक मंडळी रो आभार मानतो आणि आताच थांबवतो. जय शेवाला.